बाजीराव सुजातदादा आंबेडकर। इथे उपस्थित सर्व लढवय्या क्रांतिकारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझा जय भीम। मित्रांनो, मी एकदा बोललो होतो, मी परत एकदा बोलतो की ह्या देशामध्ये जर RSS ला अंगावरती घेऊन त्यांच्याशी दोन हात करून त्यांचा पराभव करण्यामध्ये कोणाची ताकद असेल तर ती फक्त आणि फक्त इकडच्या आंबेडकरवाद्यांमध्ये आणि ह्या मोर्चाच्या स्वरूपामध्ये, आजच्या मोर्चाच्या स्वरूपामध्ये आपण सर्वांनी हे दाखवून दिलेलं आहे। आता आपल्या सर्वांना सांगतो की आतमध्ये घडलं काय। आपल्या सर्वांना माहिती होतं की आपण 3 गोष्टी द्यायला गेलो होतो, बरोबर? त्या 3 गोष्टी काय होत्या? भारताचं संविधान, आपला राष्ट्रध्वज आणि रजिस्ट्रेशन ऍक्टची कॉपी। आता आम्ही तिकडे गेलो तेव्हा इकडनं बाहेर पडलो तर त्याच्यानंतर एक बॅरिकेड होतं, ते ओलांडून पुढे गेलो तर त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड होतं, ते ओलांडून पुढे गेलो त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड होतं। मग तिकडे एक लेफ्ट टर्न येतो, मला पोलीस म्हटले की दादा ह्याच्या मागे RSSचं कार्यालय, पण RSSच्या कार्यालयाच्या पोहोचवल्या आधी तिकडे काय होतं? अजून एक बॅरिकेड, आणि त्या बॅरिकेडच्या समोर उभे होते पोलीस प्रशासनाची पूर्ण फौज, आणि त्या पोलीस प्रशासनाच्या फौज मध्ये 2 लोक प्रामुख्याने उभे होते, ते म्हणजे आपल्या औरंगाबादचे दोन्हीही DCP। आता ते DCP तिथे उभे राहिले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की RSSच्या कार्यालयामध्ये काम चालू आहे, RSSचं कार्यालय अंडर कन्स्ट्रक्शन आहे, इथे बांधकाम चालू आहे, म्हणून आता इथे कोणी नाही। मी जास्त काही नाही बोलणार, पण इकडच्या प्रत्येक माणसाला तुमच्यामध्ये किती ताकद आहे आणि किती दम आहे याचा एहसास होईल, एवढं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो लक्षात घ्या, जरी आपल्यासाठी 25 बॅरिकेड लावले असतील, जरी औरंगाबाद मध्ये बाहेरनं 30,000 फोर्स आणला असेल, 3,000 फोर्स आणला असेल, क्विक रिस्पॉन्स टीम आणली असतील, CRPF जवान आणले असतील आणि त्याच पद्धतीने कमांडो सुद्धा लावले असतील, तरी आपल्याला काही फरक नाही। आणि जरी RSSचे कोणतेही पदाधिकारी किंवा RSSचे प्रतिनिधी आपल्याकडनं भेट घ्यायला समोर नसते आले, तरी मी इकडे हे मानतो की आपला मोर्चा आज इथे 100% यशस्वी झालेला आहे, आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा हात होता। आणि मी आपल्याला समजून सांगतो की हा मोर्चा नक्की यशस्वी कसा आहे आणि त्याला मी यशस्वी का मानतो। सगळ्यात पहिलं कारण हे की आपण भेट द्यायला गेलो तेव्हा RSSचं कोणी समोर आलं नाही आणि ते भेट स्वीकारायला कोणी आलं। आता समजून घ्या की आपण गिफ्ट देत होतो, आपण गिफ्ट यासाठी नव्हतं तर किंवा यांच्या घरी कोणाचं तरी लग्न होतं, आपण गिफ्ट याच्यासाठी देत होतो की आपल्याला भारताच्या संविधानाचा आणि आपल्याला भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करायचा आणि त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं। पण जेव्हा कोणीतरी भारताचं संविधान आणि भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारायला नाकार करतो तेव्हा तो त्या संविधानाचा आणि ध्वजाचा अपमान करतो, हे आपण लक्षात घ्या। मित्रांनो, प्रत्येक भारताच्या नागरिकाला जो भारताचं संविधान करतो, जो भारत देशाची ताकद मानतो आणि जो भारत देशाचा मान ठेवतो, त्याचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की जेव्हा तुम्हाला कोणीही संविधानाची प्रत किंवा राष्ट्रीय ध्वज देतो, तुमचा भारताच्या प्रती इज्जत असेल तर तुम्हाला ते स्वीकार केलीच पाहिजे। आणि जेव्हा RSS समोर नाहीयेत आणि जेव्हा RSS भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज आपल्या हाताने स्वीकारायला नाकार देते, तेव्हा त्यांनी स्वतःला एक्सपोज केलेलं आहे आणि हे दाखवून दिलेलं आहे की ही संघटना भारताचा ध्वज आणि दुसऱ्या बाजूला संविधान मानत नाही, आणि म्हणून एका अर्थाने आपण RSSला खुलं काढून एक्सपोज
डिस्पोज करण्यामध्ये पूर्णरित्या यशस्वी ठरलेलो आहोत. आणि दुसऱ्या बाजूला हा मोर्चा यशासाठी मी यशस्वी धरतो की आज आपण औरंगाबाद मध्ये मोर्चा काढलेला आहे. पण याची चर्चा नुसत्या मराठवाड्यात नाही, नुसत्या महाराष्ट्रात नाही, नुसत्या भारतात नाही, तर आंतरराष्ट्रीय चड्डीवाल्यांपर्यंत पण पोहोचणार. आणि त्याच्याहून महत्वाची गोष्ट की आज जो आपण इकडे मोर्चा काढला, आज आपण गर्दी दाखवली, ताकद दाखवली, जोश दाखवलाय, याच्याने प्रत्येक माणसाला भारत देशामध्ये हे आश्वासन मिळणार आहे की RSSच्या विरुद्ध लढाईमध्ये ते एकटे नाहीयेत. आणि आपण हिम्मत करून आज RSS वरती मोर्चा काढलाय. हीच हिम्मत महाराष्ट्रातल्या, भारतातल्या शेवटच्या माणसाला पोचून त्याला ताकद देणारी हिम्मत आज आपण इथे. आणि जे लोक RSS वरती मोर्चा काढायची हिम्मत ठेवतात त्यांना सगळी लोक येण्या काळामध्ये जुळत जातील, हे आपल्याला समोरासमोर दिसेल. आणि म्हणून मी एकदा म्हणतो की RSS ला आम्ही घाबरत नाही. RSS वरती आम्ही मोर्चा काढू शकतो आणि RSS ला पण संविधानाच्या चौकटीत आणू शकतो, हे दाखवून देणारा मोर्चा आज इथे पूर्णपणे 100% 100% यशस्वी ठरलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला शेवटची एवढीच विनंती करतो की आतापर्यंत आपण सगळं परफेक्ट केलेलं आहे, आपण सगळं टॉप क्वालिटी टॉप नॉच केलेलं आहे आणि ते शेवटपर्यंत असंच ठेवायचंय. आपला मोर्चा सक्सेस झालाय. आता ह्याच्यानंतर जर काही चुकीचं घडलं तर आपल्या अख्ख्या मोर्चाला चुकीचा दिशा लागू शकते, काळबोट लागू शकते. म्हणून आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण सर्वांनी मोर्चा 100% यशस्वी दिलाय. आता शांतपणे घरी जायचंय, आपापल्या ठिकाणी घरी जायचंय. कोणी उद्रेक करायचा नाही, कोणी जल्लोष करायचा नाहीये, कोणी हुल्लडबाजी करायची नाहीये, नारेबाजी करायची नाहीये. शेवट आपल्या राष्ट्रीय गीता. आणि मी आपल्याला एवढीच विनंती करतो की सगळ्यांनी जसा मोर्चा शांततेत केला तसाच शांततेत घरी जाऊ, एवढं म्हणून मी थांबतो. जय भीम, जय संविधान. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. त्यापूर्वी जरा घोषणा द्यायच्या, जोरदार घोषणा, जाता जाता आवाज इथल्या आसमंतात घुमला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा